भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांचा उल्लेख धरती आबा असा केला जातो ते क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो। आज मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब, व्हीसी वरनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके सर, आपले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी, आपले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, मंचावर उपस्थित माननीय विवेक भाऊ पंडित, पाशाजी पटेल, खासदार हेमंतजी सवरा, आमदार राजेंद्र गावित, निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे विलासजी तरे, स्नेहाताई पंडित, राजनजी नाईक, हरिश्चंद्र भोये, आपले अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, श्री विजय वाघमारे, श्री श्रीकर परदेशी, श्री मधुकर पांडे, श्री उन्मेष वाघ, डॉक्टर इंदुराणी जाखड, श्री अनिल कुमार पवार, श्री मनोज रानडे, श्री अतिश देशमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण भारतातल्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरता सुरू केलेली धरती आबा योजना, या योजनेचा शुभारंभ या पालघर जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी करतो आहोत। आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी एक अशी योजना सुरू केलेली आहे की या 5 वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातला आमचा आदिवासी समाज हा सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि जवळपास 80,000 कोटी रुपये या योजनेकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 32 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालणार आहे आणि या 32 जिल्ह्यातल्या जवळपास 4,975 म्हणजे 5,000 गावांमध्ये ही योजना या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो। आपण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये साधारण 1,000 गावं आहेत। या 1,000 गावांपैकी 635 गावं म्हणजे 65% गावं पालघर जिल्ह्यातली आता धरती आबा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कव्हर झालेली आहेत। आणि मी सर्व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता, परिवर्तन करण्याकरता, त्यांना विकासाकडे नेण्याकरता यापेक्षा उत्तम संधी आपल्याला दुसरी कुठलीच लाभणार नाही। कारण या योजनेमध्ये प्रत्येक या 650 गावांपैकी प्रत्येक गावामध्ये 25 प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत आणि या योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबवायच्या आहेत। म्हणजे जी योजना आपल्याला राबवायची आहे ती जर वैयक्तिक लाभाची योजना असेल
तर त्या गावातल्या एकूण एक परिवाराला ती त्या ठिकाणी आदिवासी परिवाराला ती योजना मिळाली पाहिजे। आणि सामूहिक लाभाची असेल तर त्या गावातल्या आदिवासी समाजाला त्याचा सामूहिक लाभ घेता येईल अशा प्रकारे ती राबवायची आहे। त्यामुळे आता आपल्याला ही तक्रार करायला वावच नाही की आमच्याकडे निधीची कमतरता आहे, आमच्याकडे योजनांची कमतरता आहे। 17 वेगवेगळ्या विभागांच्या योजना, अशा 25 योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत। आणि याच्यामध्ये जी गावं आयडेंटिफाय केलेली आहेत, 500 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावं, त्यानंतर ज्या गावांमध्ये दुसरी कॅटेगरी आहे की लोकसंख्या कमी अधिक आहे पण 50% जास्त आदिवासी ज्या गावांमध्ये राहतात ती गावं देखील याच्यामध्ये घेतलेली आहेत। आणि आपले जे 4 आकांक्षी जिल्हे आहेत, पालघर, गडचिरोली सारखे या 4 आकांक्षी जिल्ह्यामध्ये गावामध्ये 50 जरी आदिवासी कुटुंब असली किंवा आदिवासी लोकसंख्या असली तरी ते गाव हे धरती आबा योजनेमध्ये या ठिकाणी इन्क्लूड झालेलं आहे। गावातला रस्ता असेल, अंतर्गत रस्ता असेल, गावाला पिण्याचं पाणी असेल, प्रत्येक घरात वीज असेल, प्रत्येक घरात सिलेंडर असेल, आरोग्याच्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, त्या ठिकाणी रोजगाराच्या योजना असतील, माता कल्याणाच्या योजना असतील, बालमृत्यू अर्भक मृत्यू रोखण्याच्या योजना असतील, पूरक पोषण आहाराच्या योजना असतील, अशा 25 योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाकरता सर्वात मोठी योजना म्हणजे धरती आबा योजना आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते आहे। मला अतिशय आनंद आहे की आज ही योजना सुरू होत असताना आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारामुळे आज या देशाचं नेतृत्व राष्ट्रपती म्हणून देखील एक आदिवासी महिला आमच्या श्रीमती द्रौपदी मुर्मू करता आहेत। हे बदलणाऱ्या भारताचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्याला माहिती आहे धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हटलं जातं। इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज आणि सावकारांनी मिळून ज्यावेळी आदिवासींचं जल, जमीन आणि जंगल लुटण्याचं काम सुरू केलं, मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी घेण्यात आल्या, जंगलं ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली आणि आदिवासींना अधिकारांपासून वंचित करण्याचं काम झालं। त्यावेळी भगवान बिरसा मुंडा यांनी एक प्रकारे अवतार घेतला आणि ज्या प्रकारचा मुकाबला केला असं सांगतात की इंग्रजी शासनाला त्या काळामध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त भगवान बिरसा मुंडा दिसायचे। त्यांना समजायचंच नाही की एका वेळी हा व्यक्ती इतक्या ठिकाणी दिसतो कसा। पूर्णपणे इंग्रजी हुकुमतीला जेरीस आणून एक समांतर सरकार सामान्य माणसाचं, गरिबाचं आणि आदिवासीचं तयार करण्याचं काम त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी केलं। आपल्या जीवनामध्ये केवळ 25 वर्ष भगवान बिरसा मुंडा जगले, पण इतक्या कमी वयामध्ये, तरुण वयामध्ये देखील त्यांनी एक अशा प्रकारचं परिवर्तन केलं की त्यातनं या देशामध्ये हजारो आदिवासी क्रांतिकारक तयार झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान हे प्रचंड मोठं योगदान होतं। हे योगदानही आमच्या इतिहासाने लपवून ठेवलं होतं, पण प्रधानमंत्री मोदीजींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगितलं, जेवढे आमचे जनजातीचे, आदिवासी समाजाचे, आमचे सगळे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत यांचा इतिहास शोधून काढा आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा इतिहास हा पुनरुज्जीवित झाला पाहिजे। अशा प्रकारचं काम आज या ठिकाणी झालं आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाने केलेलं योगदान हे देखील आज आपल्या पुढे आलेलं आहे। आणि म्हणूनच
ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आज आपण सुरू करतो आणि मला विश्वास आहे की या योजनेमुळे पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी बहुल गावांमध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होईल। आताच गणेश नाईक साहेब असतील, खासदार साहेब असतील, रवी चव्हाण साहेब असतील, मंगलजी असतील, सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं कशा प्रकारचं परिवर्तन आज पालघर जिल्ह्यामध्ये आपण करतो। वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी असणार आहे। वाढवणच्या बंदरामुळे भारताला एक प्रकारे सागरी शक्ती बनण्याची संधी प्राप्त झाली आहे। जगातलं सगळ्यात मोठं जहाज आज भारतामध्ये येऊ शकत नाही, त्याला दूर डॉकिंग करावं लागतं, तेही पालघरच्या आमच्या वाढवणच्या बंदरावर या ठिकाणी येऊ शकणार आहे। त्यामुळे जागतिक व्यापारामध्ये भारताची भागीदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये 10 लाख लोकांना रोजगाराची संधी या माध्यमातून प्राप्त होणार आहे। आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की आमच्या पालघरचा उपयोग हा वसाहतीसारखा आम्ही करू देणार नाही। जर रोजगाराच्या संधी या ठिकाणी तयार होतील तर त्यातला रोजगार हा भूमिपुत्रांना मिळेल, तो रोजगार आमचा आदिवासी समाज, तो रोजगार आमचा मासेमारी करणारा समाज, सगळ्या भूमिपुत्रांकरता या रोजगाराचं सृजन झालं पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्या दिवशीपासनं आपण जेएनपीटी जे वाढवण बंदर तयार करताय ते आपली वाढवण बंदराची कंपनी आणि त्याच सोबत आपला कौशल्य विकास विभाग या दोघांचा करार करून मोठ्या प्रमाणात या वाढवण बंदरामुळे ज्या रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत त्या संधी करता आमचे तरुण तयार असले पाहिजे, याची कौशल्य त्यांना देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं। केवळ कौशल्य देऊन आपण थांबत नाही, त्यातल्या जसं अनेकांना रोजगार मिळेल तसे त्यातले अनेक लोक हे उद्योजक देखील बनतील आणि त्यांना उद्योग करण्याकरता, व्यवसाय करण्याकरता जो काही निधी आहे, जे काही कर्ज आहे तेही आपण उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतली। आज आपण बघितलं प्रातिनिधिक स्वरूपात काहींना आपण सर्टिफिकेट दिले, काहींना आपण चेक दिले, पण हजारो तरुणांना अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी देणार आहोत। आणि मला आनंद आहे की जेएसडब्ल्यू स्टील असेल, ओनिडा असेल, सेन गोबेन असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, डीडब्ल्यूएस प्रिसिजन स्टील असेल, ब्ल्यू स्टार असेल, ज्या देशातल्या सगळ्यात नामांकित कंपन्या आहेत त्यांच्या सोबत आपण करार केलेले आहेत आणि त्या करारातनं प्रशिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी प्राप्त करणार आहोत। मी कौशल्य विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। जवळपास 57 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुणाईला काम देण्याकरता कौशल्य विकासाचे आणि अप्रेंटिसचे करार हे आमच्या कौशल्य विकास विभागाने या ठिकाणी केलेले आहेत। पण आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तेही खरं आहे, देरे हरी पलंगावरी असं करून चालत नसतं। व्यवस्था सगळ्या उभ्या करू, पण त्या व्यवस्थेचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल। त्यामुळे माझी विनंती आहे पालघर जिल्ह्यातल्या तरुणाईला की या संधीचा लाभ घ्या। तुम्ही लाभ घेतला नाही तर रोजगाराकरता लोक तर लागणार आहेत आणि मग बाहेरचे लोक आले तर आपल्याला असं वाटतं भूमिपुत्रांवर अन्याय झाला। आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासनं भूमिपुत्रांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे। पण काही लोकांची मानसिकता अशी असते आम्ही ट्रेनिंगही घेणार नाही आणि तरी आम्हाला रोजगार द्या, असं होत नसतं। ट्रेनिंग घ्यावंच लागतं आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेनिंग या ठिकाणी आहेत, आज आपण बघा अगदी देशातला पहिला क्रेन ऑपरेटरचा कोर्स हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात क्रेन ऑपरेटर्स आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांवर आधारित अशा प्रकारचे हे जे जॉब्स आहेत की जे सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात। अगदी उच्च शिक्षित असण्याची आवश्यकता नाहीये,
सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात अशा प्रकारच्या या रोजगाराच्या संधी आहेत। आणि त्यासोबत आज आपण CII सोबत या जिल्ह्यातल्या तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये देखील ट्रेनिंग मिळालं पाहिजे याचा करार केलेला आहे। म्हणजे आपली ही जनरेशन फ्युचर रेडी असेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल अशा प्रकारचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला। आणि हे सगळं करत असताना आपण मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण मीरा भाईंदर वसई विरार हे नवीन पोलीस आयुक्तालय तयार केलं आणि या नवीन पोलीस आयुक्तालयाचं सुदृढीकरण आता चाललेलं आहे। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या पोलीस आयुक्तालयाने अतिशय उत्तम काम केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कारही केला। आणि आज या पोलीस आयुक्तालयाचे 6 वेगवेगळी कार्यालय आपण DCPचं ऑफिस असेल, ट्रॅफिकचं ऑफिस असेल, भरोसा सेल असेल, अशा विविध कार्यालयांचं देखील या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। ट्रॅफिक डिपार्टमेंट करता बॉडी वॉर्न कॅमेरेज आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि ज्यावेळी सुसज्जित अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखणं देखील सोपं जातं। शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही पालघर जिल्ह्यामध्ये येते तर त्या गुंतवणुकीकरता कायदा आणि सुव्यवस्था देखील उत्तम असला पाहिजे, या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण केली आहे। एक अजून मोठं मिशन या पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरू करतो, बांबू मिशन। बांबूच्या संदर्भात आमचे पाशा पटेलजी आणि विवेक पंडितजी यांनी गेले 2 महिने सातत्याने जिल्ह्यामध्ये प्रबोधन प्रशिक्षण केलेलं आहे। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बांबू मिशनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात नरेगाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला विशेषतः भाताचा शेतकरी आहे, आदिवासी शेतकरी आहे, छोटी जमीन असलेला शेतकरी आहे, एक पीक घेणारा शेतकरी आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर बांबू मिशननं ते परिवर्तन होऊ शकतं। बांबू हा त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकतो। आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं, एकीकडे बांबूच्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण तर होणारच आहे, पण आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या जीवनातही समृद्धी आणली जाणार आहे। त्या बांबू मिशनची सुरुवात देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केली। या ठिकाणी येण्यापूर्वी मी एका शाळेमध्ये गेलो होतो। आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत। आम्ही ठरवलं प्रत्येक शाळेमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी जातील आणि प्रवेशाच्या दिवशी विद्यार्थ्यांची आणि तिथल्या पालकांशी संवाद करतील। मला अतिशय आनंद वाटला की ज्यावेळी शाळेमध्ये आमची छोटी छोटी आदिवासी मुलं ही अत्यंत चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं देत होती, त्यांना त्या ठिकाणी योग्य ज्ञान मिळत होतं, हे पाहून मला मनापासून आनंद वाटला। आपल्या गावची शाळा ही आपली असते, आपल्या गावच्या शाळेला आपण पालकत्व दिलं पाहिजे आणि ही शाळा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, ही शाळा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे। अशा प्रकारे जर आपण शाळेचं वातावरण ठेवलं तर आज राज्य सरकारच्या वतीनं या शाळांमध्ये गणवेश असेल, मध्यान्ह भोजन असेल, पुस्तकं असतील, सगळ्या गोष्टी आपण मोफत देतो आहोत आणि त्यातनं आमची मुलं शिकली पाहिजेत, ती मोठी झाली पाहिजेत, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। पण त्याच वेळी माझ्या समोर चिंता आहे स्थलांतरित होणाऱ्या आणि विशेषतः आमच्या कातकरी समाजाची आणि वेगवेगळ्या आदिवासी समाजाची, कारण स्थलांतरित होणारी आमची जी कुटुंब आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण हा एक आपल्या समोर चॅलेंज आहे। आपण काही शाळा देखील सुरू केल्या, पण माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रसंगी कठोर होऊन त्या ठिकाणी जे पालक आहेत त्यांना योग्य काउन्सिलिंग करून, आणि शब्द चुकीचा आहे पण दुसरा शब्द मला आठवत नाही म्हणून आवश्यकता पडली तर थोडी जोर जबरदस्ती करून मुलं शाळेत गेलेच पाहिजेत। स्थलांतरित होण्यामुळे मुलांचं शिक्षण सुटतंय, त्यांना शिकता येत नाही,
असं चालणार नाही. आता चांगल्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर या स्थलांतरित मुलांचा देखील विचार हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण केला पाहिजे, हे देखील मला अत्यंत महत्वाचं वाटतंय. आणि यासोबत खरं म्हणजे आपण या ठिकाणी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे, पण त्यासोबत 2012 साली जव्हारमध्ये 100 खाटाचं रुग्णालय आपल्याला तयार करायचं होतं. 18 साली ते 200 खाटांचं आपण केलं. अद्यापही त्याची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्याची सुरुवात आता या वर्षी झाली पाहिजे, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. ट्रॉमा सेंटर जे आपलं आहे, त्या ट्रॉमा सेंटरचं थोडंसं काम बाकी आहे. ते काम वेगानं पूर्ण करायचं. मनोहर इथलं ट्रॉमा सेंटर, त्याकरता जी काही आवश्यकता असेल ती सगळी निधीची आवश्यकता मी पूर्ण करून देईल. पण एका निश्चित वेळेमध्ये हे ट्रॉमा सेंटरचं काम तातडीनं पूर्ण झालं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे आता मेडिकल कॉलेज आपण दिलेलं आहे, त्याचं काम, रुग्णालयाचं काम, हे सगळं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. शेवटी मधून मधून जेव्हा या ठिकाणी बालमृत्यूच्या, कुपोषणाच्या बातम्या येतात, मला ही गोष्ट माहिती आहे की आज 10 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठ्या प्रमाणात सुधार झालेला आहे. पण जोपर्यंत बालमृत्यू होत आहेत, जोपर्यंत कुपोषित बालकं आहेत, तोपर्यंत आपलं काम संपू शकत नाही. त्यामुळे आपल्या रोजगाराच्या, पूरक पोषण आहाराच्या, आरोग्याच्या ज्या वेगवेगळ्या इंटरव्हेन्शन्स आहेत, हे इंटरव्हेन्शन्स हे कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिक तीव्रतेने झाले पाहिजे, ते वेळेत झाले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारच्या बातम्या होणार नाहीत आणि आपल्याला खरोखर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी करता येईल. आज मला आनंद आहे की आपण वन जमिनीचे पट्टे या ठिकाणी दिले, पण अद्यापही जिल्ह्यामध्ये 7 ते 8 हजार वन जमिनीचे पट्टे हे शिल्लक आहेत. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनाला आणि वन प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे, किंवा आपण आदेशही समजू शकता की 15 ऑगस्ट पर्यंत हे सगळे वनपट्टे निकाली काढा आणि आमच्या आदिवासी समाजाला हे वन जमिनीचे पट्टे जे आहेत त्यातला कोणीही पात्र या ठिकाणी राहणार नाही, किंवा त्याला त्या ठिकाणी आपण दिलं नाही अशा प्रकारची परिस्थिती असणार नाही, हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आज मला आनंद आहे की वेगवेगळ्या प्रकारची कामांचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्यातनं या जिल्ह्याला एक परिवर्तनशील जिल्हा म्हणून आमचा प्रयत्न आहे. जसं मी नेहमी सांगतो की गडचिरोली जिल्हा हा शेवटचा जिल्हा, टोकाचा जिल्हा म्हणून आपण संबोधायचो, पण आम्ही हा निर्णय केला की गडचिरोलीला शेवटचा जिल्हा म्हणायचं नाही, गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणायचं, महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हणायचा. तसंच गुजरातच्या बाजूने जर आपण आलो तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आपला पालघर जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यालाही आपल्याला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे. आणि हे करत असताना आपला वसई विरारचा जो भाग आहे, महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे, आपला नाला सोपाऱ्यासारखा जो भाग आहे, ज्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेला भाग आहे, इथेही मोठ्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. त्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. पुन्हा एकदा आपण सगळे लोक गेले 3 तास या ठिकाणी आहात आणि तरी देखील शांतपणे आपण माझं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धरती आबा योजनेच्या आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.